नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता प्रिया आणि सचिनने ठरवल्याप्रमाणे मुद्दामच अर्जुनला अशा ठिकाणी बोलवायचं जिथे तो त्या आपल्या मनूला बघेल आणि मग त्याचा घात करायचा. ठरल्याप्रमाणे लोकेशन ऑन झालं आणि लगेचच आपला अर्जुन सायलीला सांगतो, आपल्याला जे पेनड्राईव्ह मिळालं त्यातलं एक लोकेशन आहे, तिथं काहीतरी हालचाल दिसते, तर मी त्या ठिकाणी जाऊन पाहतो. जर मुलींना त्या ठिकाणी ठेवलेलं असेल तर मला कळेल तरी. सायली मागे लागलेली असते. अर्जुन म्हणतो, मी तुला नाही नेऊ शकणार, धावपळ झाली तर तू या असल्या अवस्थेत पळू शकणार नाही, तर मला तिथे जाऊ दे. तर ती राग भरलेली असते. राग भरल्यामुळे ती खोलीत निघून जाते. तर तिच्या मागे मागे आता इथे कल्पना आणि प्रतिमा तिच्या खोलीत जाऊन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागतात आणि अर्जुन गेलेला असतो त्या मुलींना शोधण्यासाठी. ठरल्याप्रमाणे आता इकडे सगळी हालचाल सुरू झाली. मुलींमधली ती मानसी जी आहे तिला धमकवण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा कोर्टात वेळ येईल ना, तर त्यावेळेला कोर्टामध्ये अर्जुननेच आणि सायलीनेच आपल्याला ही अशी परिस्थिती आणली, आपल्याला विकण्याचा प्रयत्न केला, हे सिद्ध करण्यासाठी त्या मुलीवर दबाव टाकण्यात येत असतो की तू अशीच जबानी द्यायची. तर ती मुलगी मनू म्हणत असते की मी सायली त्याच्या विरोधात कोर्टात काहीच बोलणार नाही. तर त्या मुलीला मारहाण करण्यात येते. काही झालं तरी त्या मुलीने कबुली दिलीच पाहिजे, म्हणून राकेश पण दबाव टाकतो की काहीही करा, साम दाम दंड भेद सगळं वापरा आणि त्या मुलीला घडाघडा बोलायला सांगायचं की सायलीनेच मला इथे आणून विकले आणि तिच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायची. तर आता ती मुलगी तयार नाही आहे. इकडे मात्र आपण पाहतोय सायलीचा संताप होत असतो. मला अर्जुनने नेलं नाही, तिकडे काय होत असेल, माझी मनू कशी असेल, बाकीच्या मुली कशा असतील. प्रतिमा, कल्पना दोघेही तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती समजून घे, तू पण दोन जीवाशी आहे. आम्ही तुला काही घरात बस, हेच कर तेच कर असं सांगत नाही, पण तुझ्या बाळाचा विचार करायला हवा की नाही. अर्जुन आपला किती हुशार आहे माहिती आहे ना, नक्की त्या मुलींना शोधून आणेल असा आत्मविश्वास प्रतिमा आपल्या मुलीला म्हणजेच आपल्या तन्वीला, सायलीला देते. तर आता आपण पाहू शकतो की इकडे त्या मुलीवर जबरदस्ती करण्यात येत असते. तितक्यात अर्जुन बाहेर आला आहे हे कळल्या आता इथे मनूला घेऊन निघायचं असतं. पण काय झालं, मनूने जबरदस्ती पळून जाण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करू लागलेली असते मनू. मग तिला ते लोक चांगले चोप देतात, तिला धरू पकडू लागतात. तर ती आता तेवढ्या गडबडीमध्ये खाली पडलेली असते आणि बेशुद्ध झालेली असते. प्रिया मात्र म्हणते की काही करा, त्या मुलीने जबानी दिलीच पाहिजे सायलीच्या विरोधात, असं तिला मारहाण करा किंवा दबाव टाका. तर ते लोक म्हणतात हो हो चालेल, आम्ही त्याच्याशी बोलतो. आता बोलण्याच्या प्रयत्नामध्ये काय झाले की ती मनू बेशुद्ध झाली की मेली हेच कळेना, हालचाल तर काहीच जाणवत नाही. सगळेजण घाबरलेले, घाम फुटलाय सगळ्यांना. तर आपण पाहू शकतो की अर्जुन हा त्या घराच्या बाहेर आलाय. तर त्याला आतमध्ये काय चालले पाहायचं असतं, पण एकही दरवाजा खिडकी उघडी नाही. तितक्यात कॉल येतो आणि इथे आता आपला चैतन्य विचारू लागतो की तू पोहोचला का. तर तो म्हणतो हो मी पोहोचलो आहे, इथे काहीतरी हालचाल जाणवती मला, पण नक्की कोण कोण येते काही कळेना, मी आत जातो आहे. तर चैतन्य म्हणतो जाऊ नकोस, आतमध्ये किती गुंड आहे अंदाज नाही, तुला जर काही झालं तर. पण तो म्हणतो नाही, मनू जर तिथे असली, त्या मुलींचा जीव वाचवायचा असेल तर मी जर माघार घेतली आणि त्यांचा जीव नाही वाचला तर मला काहीही करून आतमध्ये जावंच लागेल. चैतन्य नाही नाही म्हणत असतो तरी अर्जुन रिस्क घेतो आणि जातोच. तर आता इकडे काय झाले की मनू जिवंत आहे हे लक्षात जेव्हा येतं ना, तेव्हा तिचे हातपाय बांधून तिला गाडीत टाकतात आणि आता ती गाडी तिथून निघून गेलेली असते. अर्जुन तिथे पाठीमागच्या खिडकीतनं तो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागतो. इकडे मात्र आता सायलीचं मन रमावं म्हणून तिच्याशी गप्पा मारणे किंवा स्वेटर विणणे असे काय काय काम आपली कल्पना आणि प्रतिमा सायलीकडनं करून घेत असतं. सायलीचं मात्र कशातच मन लागत नाही, तिचं सतत लक्ष मोबाईलकडे आहे. आपल्याला अजून मेसेज आला नाही, कॉल आलेला नाही, कसा असेल अर्जुन, कुठे असेल अर्जुन, या गोष्टीची चिंता तिला सतत सतावत आहे. सायली घराच्या बाहेर मी फेऱ्या मारते असं म्हणत बाहेर जाते तिच्या मागे मागे. आता मग लगेचच ही जी श्वेता आहे ना, ती पण बाहेर जाते, मोबाईलला रेंज नाही असं म्हणत. तर श्वेताला कुसुमताईने फोन केला आहे, रेंज नाही म्हणत श्वेता पण घराच्या बाहेर जाते आणि मुद्दाम सायलीसमोर व्हॉईस कॉल मोठा स्पीकरवर टाकते आणि बोलू लागते. आणि आता इकडे आपण पाहू शकतो की अर्जुन हा पोहोचलेला असतो त्या ठिकाणी जिथे आपल्या मनूला बांधून ठेवलं होतं. तर तिथे गेल्यावरती तो इकडे तिकडे पाहू लागतो. आता लोखंडे सरांचे परमिशन चैतन्य काढतोय, कारण त्याला सांगायचं आहे की काय काय घडले काय काय नाही. आणि मग आता सगळं सांगितलेली हकीकत ऐकल्यानंतर लोखंडे पण तयार होतात ह्या सगळ्यांना मदत करण्यासाठी. अर्जुन आता आतमध्ये जातो, त्याला रक्ताच्या काही डाग दिसतात, गाडीची चाकं गेले तर तिथनं ओलं दिसते, म्हणजे इतक्यातच फरार झाली ते लोक इथे याच्या लक्षात येतं.
तर इकडे आपण पाहतोय की श्वेता मुद्दाम फोनवर स्पीकरवर टाकून बोलत असते की कुसुमताई अजून मुलींची काही खबर लागली नाही, सायलीताई खूप टेन्शनमध्ये असते, आम्ही सगळेजण तिची खूप काळजी घेतोय, तू काळजी करू नकोस वगैरे. तर आता आपले मधुभाऊ इमोशनल होतात आणि म्हणतात की हे बघ सायलीची पण काळजी घे, तिला जास्त त्रास होणार नाही, तिच्याकडे लक्ष दे आणि मुली सापडतीलच. मला मुलींसाठी खूप वाईट वाटतं, हळहळ वाटती, मुली कधी भेटतील असं झालं आहे मला पण खूप काळजी वाटते, पण मी सायलीसमोर बोलू शकणार नाही कारण सायली 2 जीवांची आहे. तिला जर माझी मनाची अवस्था कळली तर ती पण इमोशनल होईल आणि बाळाच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होईल. तर इथे श्वेता म्हणते तुम्ही काळजी करू नका, काही माहिती कळली ना लगेच मी तुम्हाला फोन करून कळवेल. आता हे सगळं सायली ऐकते आणि मग सायली तुला काही पण खबर लागली तर मला सांगा, मग मी मधुभाऊला सांगेल असं श्वेता आपल्या सायलीला म्हणते. इकडे मात्र अर्जुन त्या ठिकाणावरून निघालेला असतो. तितक्यात चैतन्य कॉल करतो चैतन्यला. इथे अर्जुन सांगतो की त्या ठिकाणावरून मुलीला इतक्यात हलवलेलं आहे, तर मी त्यांच्या गाडीचा पाठलाग करतोय. तर त्या गाडीत कोण कोण आहे हे तुला कळलं का, चैतन्य विचारतो. तर अर्जुन म्हणतो अजून तरी काही नाही, पण इथे सावंत म्हणतात की तुमचं लाईव्ह लोकेशन आम्हाला सेंड करून ठेवा, आम्ही तुमच्या मागावरती लगेचच एक तुकडी घेऊन निघतो. लोखंडे सरांनी ना आम्हाला परमिशन दिली तुमची मदत करायला. तर गुड न्यूज आहे ही, खूपच छान. मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो, तुम्ही माझ्या मागे लगेच या, त्या मुलीला जिथे हलवलं आहे तिथे आपण लगेच जाऊया. तर आता इथे तुकडी निघालेली आहे अर्जुनच्या मदतीसाठी. इकडे मात्र गुंड काय करतायत की पुढे खूप लांब निघून गेले आणि हे सगळं घडलेलं आता प्रियाच्या कानावरती तो गुंड टाकतो आणि मग गुंडांना इथे प्रिया म्हणू लागते की अरे मूर्खा, तू इतका लांब पळून आला, मग तू अर्जुन तुझ्या मागे मागे कसा येईल, त्याला कसं कळेल की तू कुठे आहे, तू तुझ्या मागे आला पाहिजे की नाही. मग त्याच्यासाठी तू थोडा वेळ थांब एका ठिकाणी, त्याला दिसला की मुद्दाम तिथे भांडणं करा, त्यांनी आपल्या ह्या मनूला पाहिलं का मग तो आपल्या गाडीचा पाठलाग करेल, मग आपल्या ठिकाणावरती आपण घेऊन जायचं. इतका सोपा प्लॅन आहे. आता मग त्या प्लॅनच्या मागे आता लागला आहेत बरं का हा गुंड. दुसरीकडे आपण पाहतो सायलीचा फोन अर्जुनने उचलला आहे. अर्जुनला ती विचारू लागते काय काय झालं, कुठे आहात तुम्ही. मग तो सांगू लागतो की मुलींना त्या जागेवरून हलवले, मी त्या लोकांच्या गाडीच्या मागे मागे निघालो आहे, तर काही कळलं की मी लगेचच तुला फोनवरती सांगेल. तर मनू दिसली का आणि बाकीची मुली दिसले का, कितीतरी प्रश्न पडले. तितक्यात एका गाडीच्या जवळ 2 मुलं भांडताय म्हणून अर्जुन पाहू लागतो. बघता बघता तो गाडीमध्ये सहज डोकावून पाहतो, तर त्यात एक मुलगी बांधलेली दिसते, तर ती मनू आहे हे त्याचे लक्ष देतं. त्याची गाडी पुढे जाते, पुन्हा ती रिवर्स येते, मागे येऊन तो पाहू लागतो आणि फोन चालूच असतो ना इकडे सायलीला. तो सांगतो सायली मला ना मनू दिसली त्या गाडीत, ते बहुतेक त्या गुंडांचीच गाडी आहे असं तो तिथे म्हणू लागतो आणि मनूच आहे हे कन्फर्म होतं. जेव्हा तो गाडीतनं उतरतो त्या गाडीत ते गुंड बसून ती गाडी पुढे निघून जाते. तर अर्जुन म्हणतो त्या गाडीत मनू आहे, ती गाडी पुढे गेली, मी त्यांचा पाठलाग करतोय, तर मी थोड्या वेळातच मनूला घेऊन घरी येतो, तू काळजी करू नको. सायलीला मात्र इतका आनंद झाला की आपली मनू सापडली असं. तर आता इथे मनू सापडली म्हटल्यावरती इतका आनंद झाला आहे आणि हीच बातमी श्वेताला पण आपली सायली सांगते आणि इथे लगेच सायली आत जाते. तर श्वेता कॉल करून सचिन आणि राकेशला सांगते की सायलीला फोन आला होता अर्जुनचा. अर्जुन म्हणतोय की मला आपली मानसी दिसली आहे, तिचा पाठलाग करत मी निघालो आहे. म्हणजे आपल्या जाळ्यात शिकार अडकला आहे बरं का. तर प्रिया म्हणते आता इथून पुढे जे काय होईल ते माझ्या मर्जीनुसारच होणार, मला जसं हवं तसं घडणार. कारण तिने आता तो प्लॅन केला आहे की मी याला मागावर घेऊन जायचं, आपल्या ठिकाणी न्यायचं. तिकडे गेल्यानंतर आपली गुंड तिथे तयारच आहे अर्जुनचा जीव घेण्यासाठी. इकडे मनू आणि अर्जुन घरी यावे म्हणून छान आनंदाने आरती करते आपली सायली. सुखरूप त्या दोघांना घरी आण म्हणते, देवाची प्रार्थना करते. मात्र इकडे वेगळीच घटना घडली आहे. चांगलाच तावडीत सापडला आहे अर्जुन, जाळ्यात अडकला आहे आणि इकडे राम नाम सत्य हे असं झालं आहे. कारण त्याच्या पोटात एका गुंडाने चाकू खुपसला आहे आणि तो आरपार झाला आहे. त्याचा जीव जातोय की काय अशी भीती आता आपल्याला वाटू लागणं साहजिक आहे. मात्र प्रिया भरपूर खुश आहे आणि इकडे सायली देवाच्या समोर उभी असताना तिच्या हातातनं कुंकवाची वाटी सांडते. आता तिलाही भीती वाटते की अर्जुन सुखरूप आहे ना. चला तर मग चॅनलवरती आता नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं आजच्या सिरियलबद्दल.